संगणकाला विनंती असेल की आपला 12वा प्रतिनिधी आमच्या कॉमेडी बॉक्स मध्ये पाठवून द्या नावं सांगण्यासाठी. तर फलंदाजी करणाऱ्या संघाचा एक्स्ट्रा खेळाडू आमच्या कॉमेडी बॉक्स मध्ये पाठवून द्या. फलंदाजी करणाऱ्या संघाचा 12वा प्रतिनिधी आमच्या कॉमेडी बॉक्स मध्ये पाठवून द्या नावं सांगण्यासाठी. तर वैभव धूम आणि आकाश याने यायचं आहे. आता चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक होतं. राजूभाई नंदाड यांच्याकडून हे पारितोषिक होतं. तर सलामीची जोडीमध्ये आपण योगेश बरफ आणि कृष्णा लोंढे. तर वैभव धूम आणि आकाश याने यायचं आहे. आपल्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. ते पारितोषिकामध्ये राजूभाई नंदाड यांच्याकडून आलेलं आहे. सामन्याला सुरुवात होतोय. पहिला चेंडू आझाद. पहिला चेंडू ब्लॉकर मध्ये हाताला जातो. फुलणीचा चेंडू पाहतो फुल टॉच करून घेतलाय. यावेळेस फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न पंडित याचा मात्र बॅकअप साठी फलंदाज बाद होईल. डेंजर झोन मध्ये जाऊन योगेश बरफ. धावची सुरुवात फलंदाज बाद होते. यस डीजे. चेंडू होता. पहिल्या चेंडूचा बैल तर ब्लॉकर मध्ये हाताला होता आझाद याला. मात्र कृष्णाने तो चेंडू फुल टॉस पद्धतीने घेतला. मिड ऑफ क्षेत्रातून चेंडू ट्रॅव्हल झाला होता. पंडित आता पंडितकडे कुठली संधी नव्हती चेंडू अडवण्यासाठी. त्यानंतर काव कॉर्नर मधून आपण आता विजय जाधव चेंडूवरती झेपावला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मात्र दोन फलंदाजांमध्ये कुठल्या प्रकारे कॉम्बिनेशन पाहायला मिळालं नाहीये. यस नो वेट याचा कुठल्या प्रकारे कॉम्बिनेशन पाहायला मिळालं नाहीये. आणि योगेश एक ही चेंडू न खेळता बाद होऊन माघारी परतलाय. असा तिसरा फलंदाज या स्पर्धेमध्ये राहिलाय का तो चेंडू न खेळता बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परततोय. नवीन फलंदाज कल्पेश सापटे नॉन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल. तर स्ट्राईक वरती पाहतो आपण कृष्णा लोंढे. पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतो आपण सागर माळी आणि सागर सोमन. एकाच नावाचे दोन पंच पाहतो आपण. चेंडूला ऑन साईडला खेळून काढले. विजय जाधव चेंडूवरती येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. थोडासा फंबल देखील झाला होता. मात्र यावेळेस धोका पत्करला जात नाहीये. दोन्ही फलंदाजामार्फत एकच धाव मिळेल. या एका धाव्याने धाव फलक पाहतोय आपण 2 धावा 2 वरती जाऊन पोहोचलाय. कालच्या दिवसामध्ये काय जबरदस्त सामना झाला होता. एका चेंडूमध्ये 5 धावांची गरज होती आणि चितन टोपले ह्याच्या मार्फत गोल्डन 6 हा पाहायला मिळाला होता. कल्पेश साठी ऑफ्टनच्या बाहेर जाणारा चेंडू चेंडूला कट करायचा जातो. मात्र चेंडू पर्यंत थोडासा खाली राहतोय. कुठली संधी नाही कल्पेशकडे. आणि पाहतोय मागे जे काम करतोय विकेट किपर चितन टोपले. तर चांगली सुरुवात केली यावेळेस आझाद या गोलंदाजाने. अजूनपर्यंत बघितलं तर कुठल्या प्रकारे मोठा फटका खेळू दिला जात नाहीये. पुन्हा एकदा ब्लॉकर मध्ये चेंडूला हात आलाय. अपील केली जाते. मात्र पंच दर्शवतात की हा चेंडू बॅटला स्पर्श करतोय. एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. एका धावेने धाव फलक मात्र पुढे सरसावला जात आहे. 3 धावा 4 चेंडू टाकून झालेले आहेत. काय जबरदस्त कामगिरी आतापर्यंत राहिले आझाद या गोलंदाजाची. कालच्या दिवसामध्ये तब्बल 2 षटक त्याने मेडन हाताळलेत. या स्पर्धेतील 2 मेडन षटक आझादच्या नावावरती पाहायला मिळत आहेत.
यावेळेस सोरपी चेंडू आणि या चेंडूचा पुरेपूर फायदा उचललाय. चेंडू झाला सीमा पार. षटकार. यस डीजे. विजय कृष्णा याच्या झोन मध्ये चेंडू होता आणि त्याच्या झोन मध्ये जर चेंडू असेल तर नक्की तो चेंडू सीमारेषा बाहेर देखील जाईल आणि तेच पाहायला मिळालं. त्याच्या झोन मध्ये चेंडू आणि चेंडू सीमारेषा पार. षटकार आलाय. षटकाने धाव फलक मात्र वेग घेतोय. धाव फलक वेगाने पुढे सरसावला जातोय. 9 धावा. याच दरम्यान आपण सागर घायाल यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. हार्दिक हार्दिक स्वागत असेल तर विनंती असेल का आमच्या कक्षामध्ये येऊन स्थान व्हा. यावेळेस साकुटेबाई चेंडूला पूल करायचा मिस्टर फटका. पंडित सुरुंग चेंडूच्या खाली प्रयत्न करत होता. झेल मात्र होत नाहीये. हाफ चान्स होता. फुल चान्स मध्ये जर कन्वर्ट झाला असता तर नक्कीच एक फलंदाज बाद होऊन माघारी परतला असता. तर हा चेंडू आपण पाहतोय एक धाव देऊन गेलाय. एका धावेने धाव फलक पाहतोय आपण 10 धावा. पहिल्या षटकात आले 10 धावा. एक गडी बाद होऊन माघारी परतलाय. योगेश भैरव हा धावची स्वरूपात बाद होऊन माघारी परतलाय. तर पहिलं षटक संपलंय. 10 धावा या धाव फलकामध्ये पाहायला मिळत आहेत. तर घेऊया एक छोटस ब्रेक. जाऊया डीजे कडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. यस डीजे. स्क्वेअर मारा पाहायला मिळाला. अवांतर धाव. चेंडू पडल्यानंतर आउटसाइड द लेग स्टंप. डावे बाहेर चेंडू यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला. अवांतरच्या सर्व्हमध्ये एक धाव निश्चितच या ठिकाणी ऍड केली जाईल. टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 11 या धाव संख्येवरती. पुन्हा एकदा विजय जाधव यावेळेस उडवलाय. मात्र त्या ठिकाणी काय जबरदस्त शतरक्षण निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. थोडस जजमेंट निश्चितच चुकलं गेलंय आणि निश्चितच जीवदान मिळेल या ठिकाणी कृष्णा लोंढे या खेळाडूला. काय म्हणशील प्रदीप ज्या पद्धतीचं त्या ठिकाणी शतरक्षण झालंय. चांगला झेल झाला होता मात्र आपला बॅलन्स सांभाळू शकला नाहीये. त्याचं बॅलन्स तिथे कुठेतरी चुकलं गेलं आपण पाहतोय आणि या 2 धावा मिळाल्या. निश्चितच चांगलं शतरक्षण झालं होतं आझादच्या मार्फत. मात्र थोडासा बॅलन्स त्या ठिकाणी सांभाळू शकला नाही आणि झेल मात्र त्या ठिकाणी सुटला गेलाय. यावेळेस रनअप मध्ये थोडासा चुकला गेलाय. चांगला एफर्ट्स पाहायला मिळाला आझाद मार्फत. असं वाटलं की हा चेंडू सीमारेषा पार जाईल मात्र चांगला झेल झाला होता मात्र बॅलन्स सांभाळू शकला नाहीये. आणि यावेळेस लाफ्टर शॉट. चेंडू पुन्हा एकदा हवेत. यावेळेस सूरज चेंडूच्या खाली. फलंदाज बाद होईल कृष्णा. यस डीजे.
क्रांतीवीर बिरसा मुंडा यांची आठवण करून देताना आमच्या डीजे वाद्य करुणी ज्याने जीवाचं राण दिला मा जोहार महाण अशी आमच्या बिरसाची शान आणि भल्या भल्यांचे झुकते तिकडे मान. यावेळेस चेंडूला मात्र सन्मान दिलाय. पुश करो खुश रहो असं क्रिकेट निश्चित आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालंय. तर निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मिस्टर विजय जाधव याच्या माध्यमातून. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये चालू आहे. आतापर्यंत जर बघितलं तर एकूण चेंडू टाकून झाले आहेत ते म्हणजेच 3. दरम्यान षटकातील पुढचा चेंडू यावेळेस चेंडू पडल्यानंतर थोडा 7 मध्ये वल्ला गेलाय आणि यस झेल त्या ठिकाणी निश्चित पकडला जातोय आणि समाप्त होतोय तो म्हणजेच कल्पेश सापटे याचा खेळ. कमॉन डीजे. यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू पडल्यानंतर वळण घेतोय सागर. याच्याकडे कुठली संधी नाहीये. सरळ गोलंदाजीच्या हातामध्ये चेंडू खेळून काढला होता. बॅक टू द बॉलर. चांगलं शतरक्षण विजय बर्फत. अजून एक चेंडू डॉटच्या सुरुवात पाहायला मिळतोय. तर शेवटचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा हवाई सफर. पुन्हा एकदा रुपेश आणि देवीदास चेंडूच्या खाली आला होता. यावेळेस मात्र रुपेश पकडतोय. फलंदाज बाद होईल सागर. अजून एक फलंदाज बाद. यस डीजे. आहे त्याचा जो आरसा आहे तो थोडासा अर्थाला निर्माण करतो मैदानाच्या आतमध्ये. यस तीच बाईक आहे. यस थँक्यू. जो अर्थाला निर्माण झाला होता तो मात्र दूर होतोय. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय काय बिघडतंय आपण पाहतोय. तर बॅक टू बॅक फलंदाज यावेळेस बाद होऊन माघारी परत आहेत. तर या ठिकाणी जे पॉवर प्लेचं बंधन होतं ते पॉवर बंधन मात्र या ठिकाणी समाप्त झालंय. आता मात्र पुन्हा एकदा दुसरं षटक टाकण्यासाठी आझादचं दुसरं असेल आणि वैयक्तिक तिसरं षटक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आझाद वलवी काय जबरदस्त प्रदर्शन या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. आता मात्र स्ट्राईकवरती फलंदाज आहे तो म्हणजेच हर्षल तारवी. युवा वर्सेस युवा. मागचं षटक जर आपण बघितलं विजय जाधव यांनी काय जबरदस्त षटक हाताला 3 विकेट घेऊन फक्त 3 धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये. आझाद वलवी रायटम. यावेळेस आपण बघितलं पंडित त्याच्याकडून चुकी होताना मात्र बघूया त्या ठिकाणी आमचे बाउंड्री पंच आहेत. निश्चितच निकाल मात्र आमच्यापर्यंत पोहोचला जाईल. यस 4 धावांकरिता हा चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तर येथील या ठिकाणी 4 धावा आणि 4 धावेने धावसंख्या पुढे जाईल ती म्हणजे 17 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. थोडस खराब शतरक्षण या ठिकाणी पाहायला मिळाला. मिस्टर पंडित सुरुंग मॅन फ्रॉम ब्राह्मणगावचा तो खेळाडू त्या ठिकाणी होता मात्र त्याच्या माध्यमातून थोडस चुकीचं शतरक्षण निश्चितच पाहायला मिळालंय. दरम्यान षटकातील पुढचा चेंडू
पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने निघाला होता. यावेळेस पुन्हा एकदा चुकी आणि चुकीला माफी नाहीये. कम ऑन डीजे. किती सकटाचा माग नाही सरायचा, सर्वांनी एकजूट करून आता लढायचा. ए नाद 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 नाही करायचा, के ग्रुपच्या पोरांचा नाद नाही करायचा, आदिवासी पोरांचा नाद नाही धन्यवाद करायचा. डीजे. प्रदीप, या ठिकाणी आपण बघितलं आपले मित्र या ठिकाणी आहे जयेश डुकले. ज्या पद्धतीने बॅक टू बॅक दोन्ही चौकार आल्यानंतर निश्चित त्यांच्या चेहऱ्यावरती थोडीशी हशी आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान षटकातील पुढचा चेंडू, यावेळेस चेंडू पडल्यानंतर थोडासा अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला होता. यस, पंचांनी आमच्याकडे देखील इशारा केलाय की हा चेंडू वाईट चेंडू असेल आणि आणखी एक धाव या ठिकाणी निश्चितच अवांतरच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या एक ने पुढे सरकेल, ती म्हणजेच 22 धावा. हर्षल तारवे एक युवा गोलंदाज आहे, भरपूर टॅलेंट आहे या खेळाडूकडे देखील. जर गोलंदाजाचा विचार केला, आझाद वलवी याच्याकडे देखील भरपूर टॅलेंट आपल्याला पाहायला मिळते. काय जबरदस्त खेळ मात्र या ठिकाणी दर्शवलाय. दरम्यान षटकातील पुढचा चेंडू, यावेळेस पुन्हा एकदा चेंडू जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस पंडितच्या माध्यमातून निश्चित आपल्याला पाहायला मिळालं. एक सिंगल धाव या ठिकाणी मात्र निश्चित पाहायला मिळते. सिंगलच्या सायरा टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 23 या धावसंख्येवरती. आता मात्र विकास बाबर ऑन स्ट्राईक वर आपल्याला पाहायला मिळेल. जरीमरी गोखिवरे या संघाकडून मात्र खेळत असतो, मात्र या ठिकाणी आपण पाहतोय ते म्हणजेच पार्थ वॉरियर्स फायटिंग फॉल्कन्स या संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळते. यस, पुन्हा एकदा पंचांना मात्र या ठिकाणी एक्सरसाइज करावी लागते. वाईट चेंडू पाहायला मिळतोय. वाईट न धावसंख्या जाऊन पोचली ती 24 या धावसंख्येवरती. विजय सर जर बोलत तर ज्या क्षेत्ररक्षण चुका झाल्या होत्या त्यावेळेस जास्त धावा या पाहायला मिळाल्या या येणाऱ्या चेंडूवरती. त्याच कारण की दडपण हे पाहायला मिळते आझादवरती. यस, अतिशय चांगला उल्लेख आपण केला. यावेळेस चेंडू येईल मिड ऑन क्षेत्रामध्ये. एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण केले. विजय जाधव चेंडूवरती सरसावलाय, तोपर्यंत एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या सायना धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजे 25 या धावसंख्येवरती. अजून सुद्धा दोन्ही चेंडू बाकी आहेत या तिसऱ्या षटकातील. आझाद ओलव्याचा जर विचार केला या षटकामध्ये थोडासा मागडा ठरताना दिसतोय, कारण आपण जर बघितलं बॅक टू बॅक दोन्ही चौकार पहिल्या दोन्ही चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाले होते. त्याच्यानंतर जर आपण बघितलं दोन वाईट चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेस पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती हर्षल तारवी याच्या बॅट मधून आपण निश्चित दोन्ही चौकार पाहिले. यावेळेस दरम्यान षटकातील पुढचा चेंडू, ओहो येस, पंचांनी मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी वाईट चेंडू दर्शवलेला आहे की हा चेंडू खराब निश्चित आपल्याला पाहायला मिळतोय. आता जर विचार केला या षटकामध्ये तिसरा चेंडू त्याच्या माध्यमातून वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. धावसंख्या एकूण जाऊन पोहोचली आहे ती 26 या धावसंख्येवरती. मात्र या ठिकाणी आपण बघितलं विजय याने जे कमावलं होतं गोलंदाजीमध्ये ते प्रदीप या ठिकाणी आझाद थोडासा गमावताना दिसतोय. मी तर म्हणेन हे क्षेत्ररक्षकाने गमावलंय, कारण चांगली गोलंदाजी झाली होती आझाद याची. येस, यावेळेस आपण बघितलं जोरकस मारण्याचा प्रयत्न निश्चितच केला होता, मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये व्यवस्थित आला नाही. मात्र एक सिंगल धाव निश्चितच पाहायला मिळेल. सिंगलनं धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 27 या धावसंख्येवरती. विजय सर जर बघितलं तर अद्यापर्यंत कुठल्या प्रकारे मोठा फटका खेळू दिला जात नाही आझाद मार्फत. ते 2 चौकार गेले होते ते आपण पाहतोय, ते क्षेत्ररक्षकाच्या चुकी मुले गेले होते. तर शेवटचा चेंडू असेल या षटकातील. धाव फलक पाहतोय आपण 27 धावा. तर आझाद वलवी पुन्हा एकदा षटकातील शेवटचा चेंडू घेऊन यावेळेस जोरकर मारण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये वल्ला गेलाय आणि अशा पद्धतीने या ठिकाणी विकास बाबर हा या ठिकाणी बीट झालाय. तर तिन्ही षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. येस, आपण पाहतोय सागर माळी सरांचा देखील या ठिकाणी इशारा आला की तिसरं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि धावसंख्या आहे ती म्हणजेच 27 धावा. तर या ठिकाणी एक ड्रिंक ब्रेक घेऊया आणि पुन्हा मैदानामध्ये प्रवेश करूया. तो त्या अगोदर जाऊया, आमचे डीजे वाद्य त्या ठिकाणी सज्ज आहेत. एक धून ऐकून पुन्हा मैदानामध्ये प्रवेश करूया. कमॉन डीजे. तलवारीच्या पाठी
आणि तिन्ही षटकांचा खेळ समाप्त झाला. तिन्ही षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण धावसंख्या बघितली, धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 27 धावा. षटक क्रमांक 4 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजेच गोलंदाज असेल सूरज खोपटकर, मॅन फ्रॉम पापडीचा हा खेळाडू पीर बाबा पापडी या संघटनेवर बिलॉंग करत असतो. मात्र या ठिकाणी जर आपण बघितलं हंसिका स्फूट, पिंट्या दादा परेड ट्रिपल 4च्या माध्यमातून खेळताना दिसतोय. यावेळेस समोरच्या दिशेने काय जबरदस्त शॉट पाहायला मिळाला आहे. मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. मात्र बॅकअप चांगल्या पद्धतीने दिला गेलाय विजय जाधवच्या माध्यमातून आणि 2 धावा निश्चित या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. 2 टीमचे टोटल जाऊन पोहोचते ते 29 या धावसंख्येवरती. अतिशय सुंदर रन इन बिटवीन द विकेट या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळाला आहे. मिस्टर हर्षल तारवे आणि विकास बाबर या 2 खेळाडूच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सूरज खोपटकर, षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस आपण बघितलं पुन्हा एकदा चेंडू जातोय तो म्हणजेच लॉंग ऑफच्या दिशेने. पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. यस नो वेट या 3 गोष्टींचा समावेश आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळाला आणि पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. 2 टीमची टोटल जाऊन पोहोचले ती म्हणजेच 31 या धावसंख्येवरती. सूरज खोपटकर एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल. त्याच्यानंतर आपण बघितलं स्ट्राईक एंड वरती हर्षल तारवे हा देखील खेळाडू एक चांगला खेळाडू आहे. यावेळेस घुटना टेक, तमाशा टेक, फटका फसलाय चेंडूच्या खाली. व्हॉट कॅच! अंकुश पांढरा, मॅन फ्रॉम चिंचोटी, गोरातपाडा. काय जबरदस्त झेल मात्र पकडला या ठिकाणी आणि समाप्त केलाय हर्षल तारवे याचा खेळ. कमॉन डीजे. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मिस्टर अंकुश पांढऱ्याच्या माध्यमातून. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जाताना दिसतात ते म्हणजेच फायटिंग फॉल्कन संघाचे संघनायक ज्ञानेश्वरजी सापटे. आणि जर आणखी बघितलं तर हेमंत सुतार हे देखील आहेत संघ मालक. नुकताच आपण बघितलं कांतीवीर बिरसा मुंडा स्पोर्टचे सर्व या ठिकाणी बाबू महाळी यांनी मात्र नुकताच आमच्या अतिथी कक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. मात्र थोडेसे नाराजगी निश्चितच पाहायला मिळाली कारण 2 सामने त्यांनी जिंकलेले आहेत आणि 2 सामने त्यांनी निश्चितच गमावलेले आहेत. आणि पुढचा मॅच असेल केबीएम स्पोर्ट वर्सेस मॅच क्रमांक 4 आहे केबीएम स्पोर्ट वर्सेस कांतीसूर वीर बिरसा मुंडा. म्हणजे दोन्ही संघाचा जर विचार केला तर एकच परिसरातील संघ आहेत आणि निश्चितच एक रफ अँड टफ निश्चित पाहायला मिळेल. चला मैदानाच्या आतमध्ये वळूया. सूरज खोपटकर त्या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहतोय विकास बाबर. यावेळेस ब्लॉकरमध्ये चेंडूला हाताळला होतो. चेंडू जाईल तो म्हणजे स्क्वेअर लेग रिजनच्या दिशेने. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. पुन्हा एकदा विजय जाधवच्या माध्यमातून मात्र एकच सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या सायना टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 32 या धावसंख्येवरती. काय जबरदस्त गोलंदाज प्रत्येक रन पाहायला मिळते. मिस्टर सूरज खोपटकर, मॅन फ्रॉम पापडीचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र फायटिंग फॉल्कन संघाचा संघमालक ज्ञानेश्वर सापटे ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळतो. यावेळेस आपण बघितलं बॅटची इनरी लागली चेंडूच्या थर्डमॅन क्षेत्रामध्ये आणि चेंडू येईल यावेळेस नॉन स्टॉप बाउंड्री रिजनच्या पलीकडे 4 धावांकरिता. कमॉन डीजे. अष्टविनायक पलाटपाडा या संघटनेकडून बिलॉंग करतोय हा खेळाडू आणि सध्या आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजेच हंसिका स्पोर्ट टिपर फुल फोर नागले पिंट्यादादा परेडच्या ज्या टीम मधून आपल्याला खेळताना दिसतोय. मात्र थोडीशी चुकी केली आणि चुकीला माफी नाही मित्रांनो. क्रिकेटमध्ये जर तुम्हाला
सामना जिंकायचा असेल तर निश्चित या छोट्या छोट्या चुका निश्चित सुधारायला हव्या. दरम्यान षटकातील पुढचा चेंडू यावेळेस चांगला चेंडू निश्चित पाहायला मिळाला. पंच सागर सोमण यांचा देखील षटक संपण्याचा इशारा या ठिकाणी आमच्या गुणलेखापर्यंत पोहोचवलाय. त्या अगोदर आपण जाणून घेणार आहोत. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली आहे ती एकूण 36 धावा. ओके, अजून सुद्धा एक शेवटचं षटक बाकी आहे. शेवटचं षटक जर म्हटलं तर हाणामारीचं षटक. आपण जर ग्रामीण भाषेचा विचार केला तर हाणामारीचं षटक त्याला म्हटलं जातं. बघूया कुठला गोलंदाज हे षटक टाकण्यासाठी या ठिकाणी पुढे येईल. तोपर्यंत जाऊया डीजे यांच्याकडे आणि एक संगीत ऐकून पुन्हा मैदानामध्ये प्रवेश करूया. आम्ही रहिवासी निसर्गाला आई आमची मान. तर 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना फायटिंग फॉल्कॉन संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 36 धावा. आणि शेवटचं षटक मैदानामध्ये चालू आहे. पुया गोलंदाज मला वाटते अंकुश पांढरा हा गोलंदाजी करण्यासाठी एवढेच सज्ज झालाय. त्याने आपण बघितलं काय झेल त्याच्या माध्यमातून तो पकडला गेला. जबरदस्त कॅच हर्षल तारवी या खेळाडूची मात्र पकडली गेली. अंकुश पांढरा षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस आपण बघितलं ऑफसाईडच्या दिशेने कडक शॉट पाहायला मिळाला. मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण मिस्टर डेव्हिडच्या माध्यमातून. तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. 2 टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 38 या धावसंख्येवरती. देविदास बीज त्या ठिकाणी होता. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. तोपर्यंत 2 धावा निश्चित या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. अंकुश पांढरा पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा मात्र आझाद याच्याकडून चुकी होताना आपल्याला पाहायला मिळते. चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार येतोय. चौकार. कमांडीज आहे. षटकातील पुढचा चेंडू. ओहो, खराब क्रिकेट पाहायला मिळालंय. यावेळेस मी तर म्हणेन दरवाजे उघडे ठेवले होते आणि चोरी करून गेला या ठिकाणी अंकुश पांढरा. काय जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि इष्टी उद्ध्वस्त केलं या ठिकाणी विकास बाबर या खेळाडूची. कमांडीज
दरम्यान षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी यावेळेस पुन्हा एकदा सज्ज झालाय. मागच्या चेंडूवरती त्रिफळा उद्ध्वस्त केला होता विकास बाबर या खेळाडूचा. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय अर्जुन. चांगले गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. अंकुशच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती 2 धावा दिल्या. त्याच्यानंतर चौकार आल्यानंतर मात्र फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. अंकुश पांढरा पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. स्ट्राईकवरती फलंदाज अर्जुन. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न केला होता अर्जुन या खेळाडूंना, मात्र चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं तोपर्यंत अतिशय सुंदर रन बिटवीन द विकेट देखील आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 44 या धावसंख्येवरती. अजून सुद्धा 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. याच्यानंतर होणारा मॅच बघूया कुठला असेल. जाऊया आपण प्रदीप लोखंडे यांच्याकडे या 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. अंकुश पांढरा राईट नंबर द विकेट. षटकातील पुढचा चेंडू स्ट्रायकर फलंदाज अर्जुन. यावेळेस पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल यावेळेस विकेट रिझर्व मध्ये. अजय तोमडा चेंडूवरती सरसावतोय, चेंडूला फील्ड करतोय, चेंडूची फेकी करतोय. तोपर्यंत एक सिंगल धाव्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. सिंगलच्या साईडने टीमचे टोटल जाऊन पोहोचले आहे ती म्हणजेच 45 या धावसंख्येवरती. यावेळेस आपण जर बघितलं स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे ज्ञानेश्वरजी सापटे, आदिवासी वसई तालुका आदिवासी असोसिएशनचे विद्यमान सल्लागार देखील आहेत आणि या स्पर्धेसाठी खूप मेहनत त्यांनी मात्र घेतलेली आहे. त्यांच्या माध्यमातून आपण बघितलं मालिका वीरसाठी सायकल देखील आपल्याला पाहायला मिळते. जयेश डुकले या ठिकाणी आहेत, तर निश्चितच आमच्यापर्यंत त्यांचा आवाज पोचते का हा चेंडूवरती निश्चित षटकार हवा असायला हवा. बघूया त्यांची भविष्यवाणी या ठिकाणी पूर्ण केली जाईल का. मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. 1 धाव सिंगल पूर्ण केले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न मात्र काय जबरदस्त रन इन बिटवीन द विकेट. यस 2 धावा कंप्लीट केलेत आणि षटक संपण्याचा देखील इशारा आलाय. 22च्या स्वरूपात या 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 47 आणि 48 धावांचं लक्ष मात्र या ठिकाणी असेल. 48 धावा पूर्ण करायच्या असतील तर मित्रांनो नाण्याची एक बाजू आपण बघितले, नाण्याची दुसरी बाजू देखील पडताळणं गरजेचं आहे. त्या अगोदर जाऊया यानंतर होणारा मॅच असेल तो म्हणजेच प्रदीप कुठला मॅच आहे यानंतर पार्थ वॉरियर्स वर्सेस जॉय 11 अशी लढत आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतोय की आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तर 48 धावाचं लक्ष या ठिकाणी आपण जर बघितलं फायटिंग फॉल्कॉन या संघाने हंसिका स्फोट 444 या संघासमोर मात्र ठेवलेले आहेत. कशा पद्धतीने या 48 धावा पूर्ण केल्या जातील निश्चित आपल्याला येणाऱ्या वेळेनुसार त्याचा रिझल्ट मात्र पाहायला मिळेल. काय ड्रेसिंग पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळते. आमचे पंच सागर सुमन अँड सागर माळी दोन्ही सागर आहेत. चांगले अंपायर निश्चित आपल्याला पाहायला मिळाले. सागर सुमन अँड सागरजी माळी यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्याला ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. त्या अगोदर जाऊया पुढच्या सामन्याच्या टॉस कडे.
पण होतात. येस, धन्यवाद विजय भोये. अतिशय चांगला सुमधुर आवाज तुमचा यापर्यंत पोहोचवला गेला. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत APL 2021 चा हा क्रिकेटचा महासंग्राम आपण बघतोय. या स्पर्धेसाठी आलेले सर्व प्रेक्षक, मान्यवर आणि आलेल्या सर्व खेळाडूंचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. दरम्यान सामन्याकडे पहिला चेंडू या ठिकाणी पडलाय कल्पेश सापटे याचा, जो एक चांगला गोलंदाज आहे आणि त्रिफला उद्ध्वस्त केलाय. पहिल्या चेंडूवर अजय तुंबडासारखा फलंदाजाचा बॅटची एज लागून हा चेंडू या ठिकाणी स्टँडवर ट्रॅव्हल होतोय. काय चांगला चेंडू. येस, चिंचोडी ते नागले एकच भाई अज्जू भाई म्हणून ज्याला ओळखलं जात आहे, तो अज्जू भाई या ठिकाणी पहिल्या चेंडूवर बाद होतोय. ब्लॉक लेनचा चेंडू होता. यॉर्कर पद्धतीचा चेंडू कल्पेश सापटे या गोलंदाजाने हाताळलाय आणि फलंदाज या ठिकाणी बाद केलाय, तो म्हणजे अजय सारख्या फलंदाजाला या ठिकाणी तंबूच्या आशाला पाठवलं जात आहे. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये रवाना होतोय, जो 1 डाऊन साठी आपल्याला बघायला मिळतोय. विजय जाधव, मॅन फ्रॉम धानीव. फळा चेंडू. आता या चेंडूला भिरकावून दिलाय, ते म्हणजे फाईन लेग पट्ट्यामध्ये 1 बाउन्स चेंडू सीमारेषा पार आहे, तो विजय जाधव याच्या बॅटिंगमधून शानदार चौकार. येस डीजे. टायमिंग या ठिकाणी या विजय जाधवच्या माध्यमातून. पुढचा चेंडू कल्पेश सापटे याचा राईट ऑन विकेटचा मारा. आता ऑफ स्टंपच्या बाहेर होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला आता उडवलाय, ते म्हणजे लॉंग मिड विकेट एरियाच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी उत्तुंग षटकार. विजय जाधव ऑन फायर. काय चांगला फटका विजय जाधव माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 3 चेंडू मध्ये 10 धावा या ठिकाणी खर्च करतोय गोलंदाज कल्पेश सापटे. पॉवर प्लेचं बंधन आहे. पॉवर प्लेच्या बंधनामध्ये विचार तर या षटकाचा 30 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळत आहेत. आता पुढचा चेंडू कल्पेश याचा, चांगला चेंडू. अपील मागितली जाते, मात्र परफेक्ट यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, मात्र उसळी बघा कुठे घेतली चेंडूने. असं वाटलं होतं की त्रिफळा उद्ध्वस्त पुन्हा एकदा होईल फलंदाज विजयाचा, मात्र एक चांगला चेंडू. पार्थ वॉरियर्स संघाचा संगणक या ठिकाणी उपस्थित आहे टॉस बॉक्स मध्ये. आता या चेंडूला उडवलाय हवेमध्ये चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक योगेश, आणि योगेश हा कुठली चुकी करणार नाही, आणि या ठिकाणी दुसरा फलंदाज बाद होतोय, तो म्हणजे हंसिका स्पोर्ट नागले या संघाचा विजय हा फलंदाज बाद.
बघायला मिळत आहेत. हा 12वा गडी त्यांनी मिळवलाय. 7व्या ओव्हरमध्ये त्याचा हा 12वा विकेट आपल्याला बघायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी कल्पेश सापटे याची. पार्थ वॉरियर्स संघाचा संघनायक टॉस बॉक्स मध्ये उपस्थित आहे. विनंती करतोय जॉय स्पॉट संघाचा संघनायक प्लीज टॉस बॉक्स मध्ये आपल्याला बोलवतोय. नाणेफेकी केली जाईल या दोन संघांमध्ये. पार्थ वॉरियर्स अगेन्स्ट जॉय स्पॉट असा हा पुढचा सामना आपल्याला बघायला मिळणार आहे. दरम्यान चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 5. एक चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहे. 10 धावा धावफलकावरती. नवीन गेलेला फलंदाज नॉन स्ट्रायकिंगकडे सूरज याला आपण बघू शकताय. पीरबाबा पापडी संघाचा हा संघनायक आहे. डावखुरा त्याचा फलंदाज कल्पेश सापटे याचा शेवटचा चेंडू. हलक्या हाताने या चेंडूला फक्त जेंटल पुश केलंय. 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली. आणि सागर सरांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय की पहिले षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. येस डीजेला संधी देऊया आणि एक सुमधुर संगीत ऐकूया. गाव देवाची कृपा भारी नाम दे सावरे गावावरी. गाव देवाची कृपा भारी नाम दे सावरे गावावरी. चारी बाजूनी डोंगर दरी आमचे गावावरी. चारी बाजूनी डोंगर दरी आमचे गावावरी. पर्यावरणाच्या शेजारी सावरे गावाची धन्यवाद डीजे. दुसऱ्या क्रमांकाचं षटक गोलंदाज हर्ष आरवी. गोलंदाजच्या मार्कवर. मॅन फ्रॉम स्पोर्ट कामड रेल्वे स्टेशन संघाचा हा संघनायक आपण बघतोय. सामना करील देवीदास डेव्हिड या नावाने हा प्रसिद्ध असलेला खेळाडू आहे. पहिला चेंडू हर्षल याचा. चांगला चेंडू अपील केली जात आहे मात्र स्टंपच्या बाहेर हा चेंडू शरीराला वेध घेतोय. 1 धाव लेगबायच्या स्वरूपात या ठिकाणी प्राप्त झालंय आणि या एका धावेने संघाची धावसंख्या थोडीशी पुढे सरकते. जाऊन पोहोचतोय ती म्हणजे 12 या अंकावरती. सर्वोत्कृष्ट धावसंख्या जर बघितली तर या IPL मध्ये कमी चेंडूमध्ये जास्त धावा बनवण्याचा पराक्रम केलाय तो म्हणजे आकाश धानवी या फलंदाजाने. 10 चेंडूमध्ये 40 धावा त्याने आपल्या संघासाठी बनवल्या होत्या. त्यानंतर हितेश गणेशकर यांनी सुद्धा 22 चेंडूमध्ये 47 धावा बनवल्या होत्या. चांगली खेळी आपल्याला बघायला मिळाली होती. तर टॉस बॉक्स मध्ये जाऊया. आपण बघू शकताय 2 संघाचे संघनायक उपस्थित आहेत. जॉय स्पोर्ट संघाचा संघनायक दिलीप भुईर त्या ठिकाणी उपस्थित आहे. त्यानंतर पार्थ वॉरियर्स संघाचा संघनायक विकास वायडा त्या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस करण्यासाठी आमचे साधे समालोचक जयेश डुगले नक्कीच टॉस बॉक्स मध्ये जाताना दिसतील. तत्पूर्वी मात्र मैदानाकडे जाऊया. काय घडलंय तर दुसऱ्या चेंडूवर मात्र यश मिळवलंय ते म्हणजे हर्षल तारवी या गोलंदाजाने सूरज या फलंदाजाला त्याने या तंबू पाठवलंय. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये रघुनाथ जोगारी. एक चांगला हुकमी एक्का आपल्याला बघायला मिळतोय.
जे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. हर्षल याचा पुढचा चेंडू. आता या वेळेस ऑप्शनच्या बाहेर येऊन या चेंडूला खेळला या स्क्वेअर लेग पट्ट्याबाहेर 4 धावांचा आडी उकार. पोहोचवली जाते आमच्यापर्यंत. ते म्हणजे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे अजून एक गोल्डन फिंगर म्हणून ज्यांना ओळखलं जाते ते म्हणजे भरत मोरे यांच्या मार्फत ही सगळी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. आता या चेंडूला खेळलाय ते म्हणजे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एका धावेवरती दोन्ही फलंदाज सहमत आहेत आणि या एका धावेने संघाची धावसंख्या मात्र थोडीशी पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजे 17 या धावसंख्येवरती. आतापर्यंत खेळ झालाय 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत. हा षटक समाप्त झाल्यानंतर लगेच नाणेफेकी केली जाईल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा. आता हा चेंडू खेळलाय शॉर्ट मिड विकेट एरियामध्ये डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न झाला होता. हितेश गांगडा त्या ठिकाणी उपस्थित होता. चांगलं क्षेत्ररक्षण हितेश याच्या मार्फत एका धाव या ठिकाणी मिळाली जाते आणि या एका धावेने संघाची धावसंख्या थोडीशी पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजे आता 18 या अंकावरती. शेवटचा एक चेंडू शिल्लक या षटकातील. सामना करेल रघुनाथ जोगारी, एक चांगला फलंदाज, मोठे फटके मारण्यासाठी नेहमी ओळखला जातो या फलंदाजाला. आता या चेंडूला भिरकावून दिलं ऑन साइडला फाईन लेग पट्ट्यामध्ये 6 धावांसाठी षटकार. रघुनाथ जोगारी यांच्या मार्फत हा आलेला षटकार. तर वळते आम्ही टॉस बॉक्स कडे, जिथे 2 कर्णधार आहेत. एकीकडे आपण पार्थ वॉरियर, विकास वायडा पाहायला मिळत आहेत आणि जॉय स्पोर्टचे दिलीप भोईर अतिथी कक्षामध्ये विराजमान असलेले अतिथी. विनंती करतोय मी भावेशजी बाबर. आपण बघितलं तर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सदस्य पाहायला मिळत आहेत आणि सदर स्मृती 9192 चे संघ मालक पाहायला मिळत आहेत आणि त्यांना विनंती करतोय की मी त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. प्रामुख्याने आपण पाहणार आहोत ही लढत जी एक अतिशय जबरदस्त आणि एक रफ अँड टफ लढत पाहायला मिळणार आहे, कारण की दोन्ही संघ आपण बघितलं तर आपल्या ज्या पॉईंट टेबल्स मध्ये जे स्थान आहे ते पक्क करण्यासाठी हा सामना करो की मरो अशा परिस्थितीमध्ये असणार आहे आणि ह्यासाठी ही लढत होते. तर भावेश बाबर आपण पाहतोय ज्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. टॉस पाहतोय एकीकडे IPL 21, दुसरीकडे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये असं हे टॉसवर आहे. भावेश मध्ये या कॉल कोणाचा होते? पार्थ वॉरियर विकास वायडा यांच्या माध्यमातून APL असा कॉल आला आहे आणि याच APLच येतोय. भावेश बाबर विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. विकास आपण बसायचंय, दिलीप आपण सुद्धा बसायचं आहे. टॉस जिंकलाय विकास, निर्णय काय असेल? फिल्डिंग करणार, क्षेत्ररक्षण करणार. जवळ आपण बघितलं की जवळ जे सुरुवातीचे 2 सामने गमावले होते, तिसरा सामना जिंकल्यानंतर आपण बघितलं की हा सामना किती इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी? आम्हाला आजचे 3 सामने हे इम्पॉर्टन्स होते. आता या सामन्यात पण चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करू आम्ही. आता मात्र आपण बघितले की जो संघ संघाच्या सत्रामध्ये होता तोच संघ असेल की काही चेंजेस असेल? थोडे चेंजेस असतील आणि बॉलर बॅट्समन ते आम्ही परत सर्व चेंज करणार. येस, तर आपसमध्ये आपण पाहतो की सरप्राईज आहे. तर आपण पाहू शकतो की जवळजवळ या घडीला आपण पाहिलं तर ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण आणि उर्वरित संघाला किती धावसंख्येवर रोखायचं आहे 50च्या आतमध्ये अडवण्याचा प्रयत्न करणार. यस, धन्यवाद विकास, शुभेच्छा देतो तुम्हाला आणि बेस्ट ऑफ लक. तर दिलीप आपण पाहतोय टॉस हरलाय, तिथे आपण टॉस जिंकला असतं तर डिसिजन काय गेलं? मला वाटते सातत्याने मला वाटते 4था टॉस 5वा टॉस हरलाय तुम्ही. मात्र आपण पाहू शकतो की मागचा मॅच मात्र जिंकला होता तुम्ही, म्हणजे सातत्य 2 मॅच तुम्ही जिंकून आलेला आहेत. हा मॅच किती महत्वाचा आहे तुमच्यासाठी? आमच्यासाठी महत्वाचाच आहे, मतलब जिंकायच लागेल. यस, डू ऑर डाय करो या मरो. मात्र आपण बघितले काहीच बदल असतील या वेळेस संघामध्ये की तोच संघ जो आधीच्या सामन्यामध्ये पाहायला मिळाला होता.
तोच हे सब पाहू शकते तोच संघ असेल. मात्र आपण पाहिलं की फलंदाजी करताना निश्चित किती धावांपर्यंत एक टार्गेट राखण्याचा प्रयत्न करणार तुम्ही. 60 ते 65. येस असे शुभेच्छा देते तुम्हाला. मात्र आपण जाताही आता मात्र मॅच कडे जिथे सज्ज आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे साथी समालोचक राहुल अँड देअर मॅन फ्रॉम पोमर. ओव्हर टू द राहुल. धन्यवाद जयेश. धावसंख्या जर बघितली तर 26 धावा धावफलकावरती. 22 धावांची अजून सुद्धा गरज आहे. उर्वरित चेंडू शिल्लक असतील 16 चेंडू, 22 धावांची गरज. कल्पेश सापटे याचा पुढचा चेंडू. अतिशय चांगली गोलंदाजी. यॉर्कर लेंथ पद्धतीचे चेंडू गोलंदाज हाताळतोय. चांगलं नियंत्रण या गोलंदाजीवरती. तर या चेंडूला खेळलाय मात्र क्षेत्ररक्षक थोडासा कमी पडतोय आणि या चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. बॅटचं इनरिश लागून यावेळेस चेंडू सीमारेषा पार जाताना दिसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते मला वाटतं ज्ञानेश्वर सापटे. मात्र त्यांना चकवून त्यांना भेदून चेंडू सीमारेषा पार जाताना दिसलाय. 4 धाब्याने संघाची धावसंख्या थोडीशी पुढे सरकेल जाऊन पोहोचला आता 30 या अंकावरती. अजून सुद्धा 18 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील उर्वरित 15. कल्पेश याचा पुढचा चेंडू सामना करेल डेव्हिड. या चेंडूला आता फक्त जेंटल पुश केलंय. ज्ञानेश्वर सापटे पुन्हा एकदा चेंडूला उचलून फेकतील. तत्पुरती मात्र 1 धाव सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. या स्पर्धेमध्ये APL मध्ये विचार केला तर सर्वात जास्त षटकार मारण्याचा जो पराक्रम केलाय तो कुठल्या कुठल्या फलंदाजाने केलाय याची माहिती तुम्हाला मी पोहोचवतोय. येस पॉइंट टेबल मध्ये राहायचं जर असेल तर हंसिका स्पोर्ट नागले संघाला हा सामना जिंकावा लागेल. दरम्यान मोठा फटका करण्याचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक प्रवीण सुतार. आणि प्रवीण सुतार एक आउटफील्ड मधला चांगला क्षेत्ररक्षक म्हणून ओळखला जातोय. रघुनाथ जोगारी हा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. सर्वात जास्त षटकार मारण्याचा पराक्रम कुठल्या फलंदाजाने केलाय तर जयेंद्र वाघे या फलंदाजाने 8 षटकार खेचल्यात. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे आकाश धानवी आणि या फलंदाजाने सुद्धा 8 षटकार खेचल्यात. त्यानंतर हितेश गणेशकर या फलंदाजाने सुद्धा 8 षटकार खेचल्यात. त्यानंतर निलेश सांबरे या फलंदाजाने 6 षटकार खेचल्यात. त्यानंतर विशाल सातवी या फलंदाजाने सुद्धा 6 षटकार खेचल्यात. सर्वात जास्त चौकार ठोकण्याचा पराक्रम कुठल्या फलंदाजाने केलाय तर हितेश गणेशकर च्या नावावरती 15 चौकार आहेत. त्यानंतर निलेश सांबरे या फलंदाजाने सुद्धा 15 चौकार खेचलेत. त्यानंतर ललित भोवर या फलंदाजाने 10 चौकार खेचलेत. त्यानंतर महेंद्र सदानंद स्मृती या संघाचा महेंद्रने सुद्धा 7 चौकार खेचल्यात. त्यानंतर जयेंद्र वाघे ज्याने 6 चौकार खेचल्यात. ही माहिती सगळी पोहोचवली जाते. आपण बघतोय गोल्डन फिंगर आपण बघू शकताय भरत मोरे यांच्या मार्फत ही सगळी माहिती पोहोचवली जाते. दरम्यान षटक संपताय ते म्हणजे 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर बघितली तर 31 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. आता स्थिती अशी निर्माण झाली 12 चेंडू आणि 17 धावांची गरज. 12 चेंडू 17 धावांची गरज. वेळेचे बंधन असणार आहे. टीम मीटिंग जास्त करू नका. नवीन गेलेला फलंदाज आपण बघू शकताय आझाद. येस मैदानामध्ये पाणी पोचवायचंय विनंती करतोय. 3 षटकानंतर तुम्ही मैदानामध्ये पाणी पोचवायचंय. प्रत्येक संघाला या ठिकाणी सांगू इच्छितो की 3 षटकांच्या समाप्तीनंतर तुम्ही मैदानामध्ये पाणी पोचवायचं.
12 चेंडू 17 धावांची गरज. सामना जिंकण्याकरिता हंसिका स्पोर्ट नागले या संघाला, हंसिका स्पोर्ट नागले संघाचा विचार केला तर पिंट्यादादा परेड यांचा हा संघ, त्यानंतर फायटिंग फॉल्कन्स संघाचा विचार केला तर मणिश्री ज्ञानेश्वर सापटे, त्यानंतर मणिश्री हेमंतदादा सुतार यांचा हा संघ. चांगली लढत आहे. आता गोलंदाच्या मार्कवर सज्ज झालाय योगेश, मॅन फ्रॉम तांबडमाल. योगेशच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. योगेश्वर आता मात्र या ठिकाणी विश्वास हा ठेवला जातोय. सामना करण्यासाठी डावकऱ्या त्याचा फलंदाज डेव्हिड. देवीदास याचा निक नेम आहे डेव्हिड. योगेश याचा पहिला चेंडू 12 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे हंसिका स्पोर्ट नागले संघाला. आता या चेंडूला लॉफ्ट केलाय, सरळ 6 धावांसाठी देवीदास याच्या माध्यमातून षटकार येताना दिसतोय. चांगला फटका, थोडासा ओव्हर पिच चेंडू होता ऑफस्टम्पच्या बाहेर, मात्र त्या चेंडूला त्याने खेळलाय ऑन साइडला. 6 धावांसाठी षटकार. 6 धावाने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजे 37 या अंकावरती. काय चांगला फटका पाहतोय आपण. योगेश्वर विश्वास जरूर ठेवला होता, मात्र पहिल्या चेंडूवर तो सुद्धा कमी पडताना दिसतोय. 11 चेंडू 11 धावांची गरज. गुणलेखनाचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने केलं जात आहे. मॅन फ्रॉम वसई सचिन कलात यांच्या मार्फत या ठिकाणी गुणलेखनाचं काम केलं जात आहे. दरम्यान हा चेंडू एक चांगला चेंडू आपल्याला बघायला मिळालाय योगेश याच्या मार्फत. 10 चेंडू 11 धावांची गरज. डेव्हिड याच्यासाठी पुढचा चेंडू, पुढला चेंडू हवेमध्ये चेंडू आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक प्रवीण सुतार मात्र थोडासा कमी पडतोय, त्याला बॅकअप मिळाला जात आहे याच्या मार्फत. मात्र 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत आणि या 2 धाब्याने संघाची धावसंख्या मात्र थोडीशी पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल आता मात्र 39 या अंकावरती. नऊ चेंडू 9 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू गोलंदाज योगेश याचा. योगेश हा एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातोय तांबडमाळ संघाकडून, मात्र त्याच्यावर आता हल्ला चढवला जातोय. काय चांगला फटका पाहतोय आपण. हाय अँड हँडसम 6 धावांसाठी. आठ चेंडू आणि 3 धावांची गरज. काय चांगला फटका. धावसंख्या 45. आता फक्त 3 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 8. अक्षरशः तुटून पडला जातोय फलंदाज डेव्हिड. काय चांगली फलंदाजी. या षटकाचा जर विचार केला आतापर्यंत 14 धावा मोजल्यात 4 चेंडू मध्ये. सामन्यामध्ये पकड ही मजबूत केली ती म्हणजे हंसिका स्पोर्ट नागले या संघाने. आता डेव्हिड साठी पुढचा चेंडू योगेश याचा. यॉर्कर पद्धतीचा चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीने ग्राउंड शॉट आपल्याला बघायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण कल्पेश सापटे याच्या माध्यमातून. एका धावेवरती सहमत आहेत दोन्ही फलंदाज.
आणि आता 7 चेंडू शिल्लक असतील आणि 7 चेंडू मध्ये फक्त 2 धावांची गरज आहे. फलंदाज आता स्ट्रायकरकडे आझाद वळवी. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू असणार आहे. मोडा फटका हवेमध्ये चेंडू आहे. चेंडूवाले क्षेत्ररक्षक काय अप्रतिम या ठिकाणी झेल टिपला जातोय. कल्पेश सापटे याच्या मार्फत आलेला हा अप्रतिम दर्जाचा झेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये चेतन टोपले. आणि कालच्या दिवसामध्ये काय जबरदस्त फलंदाजी केली होती आणि मॅन ऑफ द मॅचचा सुद्धा त्याने किताब हासिल केला होता. 6 चेंडू आणि 2 धावांची गरज. पालघर या जिल्ह्यात वसईच्या तालुक्यात नाव गाजतय या चषकात. पालघर या जिल्ह्यात वसईच्या तालुक्यात नाव गाजतय. आपण बघतोय फक्त 2 धावांची गरज आहे आणि गोलंदाजच्या मार्कवर हितेश गांगडा हा गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. त्याच्या समोर जर बघितलं तर चेतन टोपले हा बघायला मिळतोय. हितेश हा गोलंदाज आहे आणि फलंदाज चेतन हे 2 जे खेळाडू आहेत ते एकाच संघामधून खेळत असतात. गावदेवी स्पोर्ट पोमण संघाकडून हे 2 खेळाडू आपल्याला खेळताना दिसत आहेत. मात्र यावेळेस चेतन खेळतोय हंसिका स्पोर्ट्ससाठी आणि हितेश खेळतोय तो म्हणजे फायटिंग फॉल्कन्स या संघाकडून. आता दोन्ही एकमेकांसमोर आहेत. 6 चेंडू आणि 2 धावांची गरज. सामना करेल चेतन टोपले हितेश याचा. चांगला फटका झेल घेण्याची या ठिकाणी मुभा होती. मात्र ज्यावेळेस काय घडलंय तर चांगला थ्रो कल्पेश याच्या माध्यमातून काय चांगला थ्रो बघायला मिळालाय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये चेतन टोपले हा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. येस डीजे नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना रुपेश. 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 1 धावेची गरज आहे. थोडासा कमी मात्र जरूर पडलेला तो म्हणजे चेतन हा फलंदाज. आता नवीन गेलेला फलंदाज आहे रुपेश डावकर्त्याचा फलंदाज आहे. 1 धावेची गरज आहे. सामन्यामध्ये पकड जरूर मजबूत केलंय मात्र
फलंदाज आतापर्यंत किती बाद झालेत? 6 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत, ते म्हणजे हंसिका स्पोर्ट्सचे. येस, विकेट खूप महत्वाचे आहे. विकेट मुळे तुमचा रन रेट जो आहे तो कमी होऊ शकतो. पॉइंट टेबल मध्ये जर तुम्हाला राहायचं असेल तर विकेट तुम्हाला खूप महत्वाचे आहेत. 5 चेंडू आणि एका धावेची गरज. गोलंदाज हितेश राईट मध्ये विकेटचा मारा करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय. मोठा फटका करण्याचा प्रयत्न ऑन साइडला अतिशय चांगलं या ठिकाणी विजय मिळवून दिला जातोय, तो म्हणजे रुपेशच्या माध्यमातून. पराभूत स्वीकारावा लागतोय तो म्हणजे फायटिंग फॉल्कन्स या संघाला, आणि विजयी होतोय तो म्हणजे हंसिका स्पोर्ट हा संघ. कॉंग्रॅच्युलेशन.